तुमची गाडी गरम होणार, हीट होणार, इंजिन खराब होणार. म्हणजे कुठली शंका असू दे, हा परफेक्ट प्रश्न असेल तर ती का केली पाहिजे आणि का करू नये ह्याचं प्रत्येक उत्तर आहे सरांकडे. प्रत्येक उत्तर सरांकडे आहे. सकारात्मक आणि व्यवस्थित पडेल असं व्यवस्थित द्यावं. हा दिल्लीवाल्यांचे व्हिडिओ बघतो, त्याच्यामध्ये दोन दोन गोष्टी खूप जास्त असतात, कूलंट कनेक्शन आणि डायनामिक ऍडव्हान्स. बरेच लोक काय करतात, थोडासा व्हिडिओ बघतात आणि लगेच फोन करून प्रश्न विचारत असतात. तर तुम्ही असं करा ना की व्हिडिओ पूर्ण बघा, फिटिंग क्वालिटी बघा, त्याच्यात काय आपण केलंय. मी माझ्याकडे येणारा कस्टमर नॉर्मल नाहीये, कुणी पण उठून माझ्याकडे येतं असं होतच नाही. माझ्याकडे येणारा कस्टमर एक वर्षभर रिसर्च करतो. तुम्ही पूर्ण वर्षभर यांचा आणि बाकीच्या इतरांचा रिसर्च करून इकडे आलो आज. तर नमस्कार मंडळी, आज आपण आपल्याकडे जी गाडी आली आहे ती गाडी आली आपल्याकडे रत्नागिरीवरून. सर रत्नागिरीवरून आलेत आणि जी गाडी आहे ती किया करेन्स 2023 मॉडेल आहे. 2023 मॉडेल आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याचशा ज्या काही क्वेरीज असतात, कंप्लेंट्स असतात, कमेंट्स असतात, तर त्या आपण या व्हिडिओमध्ये आपण त्या घेण्याचा प्रयत्न करू की काय म्हणजे काय प्रॉब्लेम येतात, लोकांच्या बऱ्याचशा कमेंट असतात, तर त्या आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करू. की म्हणजे तुमच्या पण मला तुम्ही सांगा की आता रत्नागिरीवरून आलाय तर कधीपासून रिसर्च करताय तुम्ही? मला जे सांगितलं आता नाही, मी विचारतो तुम्हाला कधीपासून रिसर्च करताय ते सांगा. गाडीची फिटिंग क्वालिटी कशी वाटली ते सांगा. परफॉर्मन्स आपण विचारू, नंतर परफॉर्मन्सचं घेऊ की चालवल्यानंतर कसं वाटलं. आणि काही प्रश्न असतात लोकांच्या डोक्यात, गाडी फिटिंग सीएनजी फिटिंग करायची आधी, तर ते काय होते तुमच्या मनात आणि ते सगळ्यांचं समाधान झालंय का, हे आपला सगळ्यात मेन हा व्हिडिओचा विषय आहे. की बाबा समाधान होतंय का, की काय कसं काय वाटतंय तुम्हाला. आता पहिल्यांदा सांगा की गाडी रिसर्च कधीपासून करताय आणि कसं वाटलं आता आल्यानंतर? रिसर्च मी मुंबई, पुणा, कोल्हापूर सगळ्या ठिकाणी सगळं बघितलं. पहिलं आधी सगळ्यांची फिटिंग बघितली, फिटिंग क्वालिटी झाल्यानंतर लोकांचा एक्सपिरियन्स बघितला आणि हे सगळं युट्यूबच्या माध्यमातून मी बघत होतो. तर हे करताना मी बाकीच्यांचं आणि ह्या जे आता आपण आलो आहेत फिटिंग करायला त्यांचं सगळं कम्पेअर करतो, कोणाचं चांगलं आहे. तर मला सगळ्यात ही फिटिंग बेस्ट वाटली. तर मग ह्यांच्या सरांची अपॉइंटमेंट घेतली आणि आज फिटिंग करायला आलो मी. तर फिटिंग एकदम इतरांपेक्षा इतकी खूप चांगली मिळाली फिटिंग की नीटकी आणि क्लीन एकदम फिटिंग आहे. अशी कोणतीही वायर इकडे तिकडे अशी दिसत नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे इंजिनला असं कोणतं डॅमेज झालं असं दिसत नाहीये. म्हणजे मला एक विचारायचं, मध्ये थांबून तुम्हाला विचारतो की तुम्ही माझी फिटिंग चांगली म्हणताय, पण कशाच्या बेसवर म्हणताय की माझी फिटिंग चांगली? म्हणजे कुठं? हा, मी बाकीच्या इतरांच्या ज्यांनी आफ्टर मार्केट सीएनजी बसवलं होतं त्यांचं मी प्रत्यक्षात बघितलं, फिटिंग केली. दुसरी गोष्ट म्हणजे युट्यूबमध्ये ज्यांचे म्हणजे मला वाटलं की बाबा इकडे एका ठिकाणी माहिती काढायची आणखी 4 ठिकाणी बघूया, त्यांची पण फिटिंग बघितली. तर त्या फिटिंगमध्ये आणि ह्या फिटिंगमध्ये भरपूर फरक मिळाला आणि त्यांच्यापेक्षा ही क्लीन आणि नीटनेटकी साफसुथरी फिटिंग दिसली. म्हणजे आपण जमीन आसमानचा फरक आहे असं म्हणू शकतो. हो, खूप फरक म्हणू आहे, शकतो. खूप फरक आहे. म्हणजे मी आता याच्या आधी काही व्हिडिओमध्ये आपण चॅलेंज केलं होतं, म्हणजे माझ्या थंबनेल मध्ये पण आहे की माझ्यासारखी एक फिटिंग आणून दाखवा. मी दिल्लीपासून कन्याकुमारी पर्यंत म्हणतो, मी इथलं पुण्यातलं बोलतच नाही, मी दिल्लीपासून कन्याकुमारी पर्यंत म्हणतो. तर ते दिसतंय का की फिटिंग त्या क्वालिटीची आहे एकदम? म्हणजे आम्ही इमॅजिन केलं होतं त्याच्यापेक्षा काही गुणा जास्त मिळाली फिटिंग. कारण अशी फिटिंग मी म्हणजे ज्यांच्या गाड्या बघितल्या किंवा युट्यूब चॅनलवर ज्यांची फिटिंग बघितली अशी फिटिंग बघितलेली नाही. आणि आता मी प्रत्यक्षात आपल्या गाडीची अगोदर सर्च करून बघितली म्हणजे प्रत्यक्षात आपल्या गाडीची बघितली फिटिंग. म्हणजे मी म्हणतोय की फक्त व्हिडिओमध्ये दिसतं, फक्त व्हिडिओमध्ये आपण फिटिंग चांगली दाखवतो, पण ती खरंच चांगली आहे. म्हणजे त्याचं जे काही आपण पार्ट्स बसवलेत, त्याचे जे ब्रॅकेट्स वगैरे मी म्हणतो की मी स्वतः बनवतो, आपलं स्वतः मॅन्युफॅक्चरिंग आहे. तर ते तुम्ही बघितलं का कसं किती क्वालिटी पार्ट्स वगैरे बघितले का? बघा हे आता हे सीएनजी किट बसवलं, एवढं हलून दाखव हे करतो, अजिबात हलतच नाहीये. मेन म्हणजे हे पण वाटत नाहीये की मॅन्युअली केलंय, कंपनी फिटेड आहे ना, तसं आहे. ज्याचे हे ज्या पट्ट्या ज्या आहेत ह्या फिटिंग केलेल्या त्या पट्ट्या खूप क्वालिटी आहेत, एकदम हेवी पट्ट्या, त्याच्यामुळे हलतच नाही. बघा हे इथं हलत नाहीये, हे रेड्युसर वगैरे काहीच हलत नाहीये. म्हणजे त्या ज्या आपण फॅब्रिकेटेड केलेल्या पट्ट्या आहेत, त्याच्या ज्या आपण बनवतो त्याला कलर वगैरे केल्यानंतर ते बघितल्यावर असं वाटतं की कुठून तरी मशीन मधून बनवून आणलं. तर मी सगळं त्या ज्या काही पट्ट्या, ज्या ब्रॅकेट्स आहेत, इंजेक्टर ब्रॅकेट्स असू द्या, रिड्युसर ब्रॅकेट असू द्या, सगळं मी स्वतः करतो, सगळ्यात स्वतः बनवतो. त्याचं वेल्डिंग वगैरे फक्त आपण बाहेर करून घेतो, पण त्याचं जे डिझाईन आहे आणि त्याचं कटिंग वगैरे जे आहे ते सगळं आपल्याकडे होतं, स्वतः आपण करतो. काल तुम्ही याच्या आधी थोडंसं झालं होतं, तर ते सगळं आपण करतो. त्याच्यामुळे सर जे म्हणतात की त्याचं जी क्वालिटी आहे, कलर मारलं तर कळतच नाही की ते मी बनवलंय, इथं बनलंय का बाहेरून कुठून मशीन मधून बनवून आणलं. तर असं आहे. तर फिटिंग क्वालिटी बद्दल सरांनी सांगितलं. आता हे सर त्यांचे मित्र बरोबर आहेत, त्यांनी गाडी चालवली आहे, तर गाडी चालवल्यानंतर मग कसं काय वाटलं, काय वाटलं तुम्हाला ते सांगा. आधी बऱ्याचदा मी पेट्रोल टू सीएनजी कन्वर्ट केलेल्या गाड्या चालवल्या आहेत. मग आमचं मी दादाला बोलत पण होतो की आपण कदाचित सीएनजी फिट केल्यावरती हा फरक जाणवेल की नाही का, पिकअप मधला वगैरे. नंतर आम्ही आता ट्रायलला गेलो होतो, तर मी गाडी चालवतो, तुम्ही सरांना म्हटलं की आता तुम्ही कन्वर्ट करा सीएनजी वरती, टाकू का विचारलं. तेव्हा ऑलरेडी कधीच टाकलंय. मला
एक इंच पण फरक नाही जाणवला की सीएनजी वर गाडी शिफ्ट झाली म्हणून. झाले. ऍज इट इज जसा परफॉर्मन्स आहे ना अगदी तसा आहे. कारण येताना तुम्ही चालवली गाडी, येताना मी 290 किलोमीटर गाडी मी स्वतः चालवत आणली. त्याच्यामुळे आता तुम्हाला लगेच लक्षात येईल आता लगेच चालवली. लक्षात आलं. आता पण जवळजवळ 7-8 किलोमीटर गाडीचं रनिंग गेलं, एक इंच जराही फरक नाही वाटला. म्हणजे गाडी सकाळी जेव्हा फायनल होत होती, आता साधारण किती वाजलेत आता? आता 2:30 वाजले. 2:30 वाजलेत. काल गाडी आली आहे साधारण 1 वाजता वगैरे, मला वाटतं 12:30 12:30 आली. आता 2:30 वाजता गाडी सगळी फायनल, आपली ट्रायल वगैरे सगळं झालंय. आणि सरांचं सकाळी म्हणजे गाडी आता थोड्या वेळापूर्वी फायनल होईपर्यंत डोक्यात विचार होता की परफॉर्मन्स चांगला येईल ना. हा विषय कसा आहे की जेव्हा बऱ्याच ह्यांचं मी जेव्हा सीएनजी मला बसवायचं होतं तर इतर मी 4 लोकांना सजेस्ट केलं की सीएनजी बसू की नको, तर त्यांनी सांगितलं कंपनी फिटेड सीएनजी घे, आफ्टर मार्केट सीएनजी बसू नको. म्हटलं बाबा का, तर आफ्टर मार्केट सीएनजी मध्ये सीएनजी गाडी चालवताना लॅग फील होतं, परफॉर्मन्स तेवढा चांगला मिळत नाही. बरं सुरुवातीला परफॉर्मन्स दाखवतं गाडी, नंतर दाखवत नाही गाडी, असं बऱ्याच केसेस मध्ये झालंय. त्यामुळे थोडी मनात धाकधुकी होती की सीएनजी बसू की नको. पण जेव्हा सरांची मी युट्यूब व्हिडिओ बघत होतो तेव्हा मी पक्का निर्णय केला की सीएनजी काही झालं ते सीएनजी बसवायचे, आणि बसवायचे तर ह्यांच्याकडेच बसवायचे. आणि जेव्हा अक्षरशः गाडीची ट्रायल घेईपर्यंत मी त्यांना विचारतो की गाडीचा परफॉर्मन्स चांगला येईल ना, तर त्यांनी सांगितलं तुम्ही गाडी चालवा आणि मग परफॉर्मन्स बघा. तर आता मी मगाशी गाडी चालवली तर मला असं जरा किंचित सुद्धा वाटलं नाही की मी गाडी सीएनजी वर चालवतोय. जसा मी रेग्युलर पेट्रोल गाडी चालवत होतो सेम टू सेम तसा पिकअप भेटलाय, आणि पिकअप मध्ये काही कॉम्प्रोमाइज नाहीये. आणि बरं ह्याच्या पलीकडे अगोदर मी लोकांनी सांगितलं होतं की सीएनजी बसवताना डायनॅमिक ऍडव्हान्सर बसव, आणि मी तो डायनॅमिक ऍडव्हान्सर सरांना मी विचारलं होतं 10 वेळा अगोदर पण की डायनॅमिक ऍडव्हान्सर बसवायचं. तर त्यांनी डायनॅमिक ऍडव्हान्सरचे डिसएडव्हान्टेज त्यांनी सांगितले होते. तरी पण लोकांच्या मनात 4 लोकांनी सांगितलं ना की डायनॅमिक ऍडव्हान्सर बसव म्हणून. युट्यूबवर बघून बघून होता. YouTube त्या दिल्लीवाल्यांची व्हिडिओ, अजून एक पॉईंट आपण घ्यायचा याच्यामध्ये, तो आपण तुमचं झालं हा. की तर सगळ्यांचे पुण्यामध्ये काही जण आहेत ते पांडा किंवा डायनॅमिक ऍडव्हान्सर, किंवा दिल्लीमध्ये बघितलं तर डायनॅमिक ऍडव्हान्सर. पण जेव्हा डायनॅमिक इथं जे परफॉर्मन्स गाडीचा बघितलं तर असं वाटलं नाही की डायनॅमिक ऍडव्हान्सर बसवायला हवं. उलट आपले त्याचे पैसे पण वाचले, आणि ते डायनॅमिक ऍडव्हान्सर डायरेक्ट इंजिनला हम करून तो डायनॅमिक ऍडव्हान्सर बसवला होतो. पण असं मला आता मनातली जी शंका होती की डायनॅमिक ऍडव्हान्सर बसवायचं, कारण मी एवढ्या ह्याच्यापर्यंत आलो की यांच्याकडनं सीएनजी फिटिंग झाल्यानंतर हे डायनॅमिक ऍडव्हान्सर बसवत त्यामुळे आपण बाहेर जाऊन बसवायचं हे मनात ठरवलं होतं की डायनॅमिक ऍडव्हान्स. मी ह्याला पण बोललो की डायनॅमिक ऍडव्हान्सर आपण बसूया. पण जेव्हा गाडी चालवली, गाडीचा परफॉर्मन्स बघितला, तेव्हा विचार काढून टाकली की डायनॅमिक ऍडव्हान्सर बसवायची काही गरजच नाहीये, अजिबात, म्हणजे 1% पण गरज नाहीये. खरंच खूप छान काम केलं सर. आता काय असतं माहितीये का की 2-3 प्रश्न युट्यूबवर बघणाऱ्यांचे सगळ्यांचे असतात की डायनॅमिक ऍडव्हान्सर बसवायलाच पाहिजे. कारण काय होतं की आपण काय करतो, दिल्लीवाल्यांचे व्हिडिओ खूप बघतो, हिंदीमध्ये असतात त्यामुळे सर्क्युलेट खूप जास्त होतात. आपल्या मराठीमध्ये आपण करतो, दिल्लीवाल्यांचे व्हिडिओ बघतो, त्याच्यामध्ये दोन गोष्टी खूप जास्त असतात, कूलंट कनेक्शन आणि डायनॅमिक ऍडव्हान्सर. डायनॅमिक ऍडव्हान्सर तुमच्या इंजिनच्या वायरिंगला ईसीएमला डिस्टर्ब केल्याशिवाय डायनॅमिक ऍडव्हान्सर काय कोणताच ऍडव्हान्सर बसू शकत नाही. आपलं जे किट आपण फिट केलंय त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं डिस्टर्ब नाही, तुमच्या ईसीएमला नाही, तुमच्या वायरिंगला नाही, कशाला नाही, गाडीच्या सिस्टमलाच धक्का लागत नाही. आपण फक्त पेट्रोल इंजेक्टर बंद करून सीएनजी इंजेक्टर चालू करतो आणि सप्लाय देतो, एवढंच आपलं काही जो काही काम केलं असेल तो. बाकी जेवढे की मी आता तुम्हाला फिटिंग क्वालिटी दाखवतो, फिटिंग क्वालिटीमध्ये बघा जेवढी काही वायरिंग असणार आहे, जे काही सगळं फिटिंग आहे सगळं आपलं वेगळं असणार आहे. त्याचं सिस्टमशी आपल्या काही संबंध नाही. आपलं सिस्टम वेगळं आहे, त्यांचं सिस्टम वेगळं आहे, दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. तर हा झाला आपला याचा पार्ट. त्याचा दुसरा नंतर की कूलंट कनेक्शन द्यायचं का नाही द्यायचं. बऱ्याच लोकांचं उगाच म्हणजे काही लोक तर ट्रोल करायला येतात. काही लोकांचं असं आहे की तुम्हाला मी प्राइस सांगितली, प्राइस नाही पटली, मी म्हणलं बाबा माझी ही प्राइस नाही करत, तर ते राग धरून काही लोक कमेंट करायला येतात. बरेच लोक असे असतात की तू माझ्या असं कसं काय बोलला, मी आता तुझ्या कमेंट मध्ये येऊन काहीतरी करणार. तर असे कमेंट आहेत. तुम्हाला मी आता इथं काही बोलत नाही, पर्सनल मध्ये आला तर मी सांगेल मी काय आहे ते. त्यामुळं नीट राहा. मी चांगलं सांगतोय, मी चांगलं काम करतो, माझं काय मी कसं बोलतो हे काय महत्वाचं नाही, बरोबर. मी काम काय करतो ते महत्वाचं आहे. त्यामुळे म्हणजे कामाची क्वालिटी एक नंबर आहे. आपण कामाची क्वालिटी बघून इथे आलो. आपण कोणाला सांगितलं किंवा युट्यूब बघितलं याच्यावर पूर्ण विश्वास नाही, यांच्या कामाची क्वालिटी आपल्याला आवडली खूप. कुठली शंका असू दे, हा परफेक्ट प्रश्न असेल तर ती का केली पाहिजे आणि का करू नये, ह्याचं प्रत्येक उत्तर आहे सरांकडे. प्रत्येक उत्तर सरांकडे आहे. व्यवस्थित पटेल असं द्यावं. हा फक्त काय असतं की ते माझ्या भाषेत आहे, माझा स्वभाव आहे, मी माझ्या पद्धतीने उत्तर देतो. किंवा कधी काय समोरच्यानी जर चुकीचा प्रश्न विचारला चुकीच्या पद्धतीने, तर उत्तर पण चुकीच्या पद्धतीने जाणार आहे. कालपासून सरांकडे मी असंख्य प्रश्न विचारले, जे माझ्या मनात होते ते असंख्य प्रश्न विचारले, पण त्या प्रत्येक प्रश्नाचं त्याने नीटनेटके आणि पटेल असं उत्तर दिलं की ज्याला ते सोयीस्कर उत्तर आहे का आणि की का नाही हे उत्तर असं पटेल असं उत्तर दिलं. म्हणून आपण म्हटलं की आपण आता जे बाकीचं म्हटलं डायनॅमिक ऍडव्हान्सर वगैरे बसवायचे का नाही, ते त्याच्यामुळे सगळं फायनल झालं की आपण नाही बसवणार.
आणि नाही त्याचं रिझन आहे, सायंटिफिक रिझन आहेत. मी असंच उगाच काहीतरी काय नका करू नये. मला माझे पैसे मिळतात, मला माझ्या जे काही मी काम करतोय त्याच्यातनं मला जेवढे मिळायला पाहिजे मोबदला तेवढं मला मिळतो, मी त्याच्यामध्ये खुश आहे. दुसरा प्रश्न असा आहे की तो कुलन कनेक्शन द्यायचं का नाही द्यायचं. कुलन कनेक्शन आम्ही काही घरून आणून गरम पाण्याचं देत नाही. तुमच्या गाडीच्या ओरिजिनल सिस्टमला डिस्टर्ब करून 2 पाईप कट करून मी माझ्या कुलन याच्यामध्ये देणार. पण त्याचं मी का नको म्हणतो की नका करू नका, कारण आपल्याकडं गरज नाहीये. महाराष्ट्र किंवा तिच्या खालच्या म्हणजे उत्तरेकडचा जो भाग आहे, दिल्ली, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश वगैरे तिकडच्या बाजूला देणं गरजेचं आहे म्हणून. आणि कंपन्या मारुतीवाले का देतात, त्यांना काही महाराष्ट्रापुरती गाडी वेगळी तिकडच्या पुरती वेगळी असं नाही बनवत, ते युनिव्हर्सल गाडी बनवतात, त्यामुळे ते कंपल्सरी देतात. पण त्याचे दुष्परिणाम जास्त आहेत. रिड्युसर खराब होतो, तुमचं ओरिजिनल कुलन कनेक्शन डिस्टर्ब होतं, त्याच्यामुळे भविष्यात कधीतरी त्या डिस्टर्ब झालेल्या कनेक्शनमुळे एअर वगैरे राहिला तर तुमची गाडी गरम होणार, हीट होणार, इंजिन खराब होणार. म्हणजे तो एवढा मोठा कॉम्प्रोमाइज आहे. तर गरज नाही ना आपल्याला, महाराष्ट्रात गरम एवढं वातावरण गरम आहे आणि त्याची गरज नाही कुलन कनेक्शनची, म्हणून आपण देत नाही. तर ते जे काही कमेंट मध्ये सारखं एकच येऊन विचारत होते काय एखादा माणूस एक तो मुद्दा म्हणून आपलं चाललंय त्याचं, तर ते त्याला म्हणून सांगतो किंवा बाकीच्यांना पण त्याच्यामुळे माहिती मिळेल. बरं आहे तो काहीतरी करतो म्हणून दुसऱ्यांना चांगली माहिती मिळेल. तर असं आहे. तर ते ही जी माहिती मिळाली आहे तर ती अशी आहे की कुलन कनेक्शन आपण का देत नाही. आणि बरेच लोक काय करतात, थोडासा व्हिडिओ बघतात आणि लगेच फोन करून प्रश्न विचारत असतात. तर तुम्ही असं करा ना की व्हिडिओ पूर्ण बघा, फिटिंग क्वालिटी बघा, त्याच्यात काय आपण केलंय. मी माझ्याकडे येणारा कस्टमर नॉर्मल नाहीये, कुणी पण उठून माझ्याकडे येतं असं होतच नाही. माझ्याकडे येणारा कस्टमर एक वर्षभर रिसर्च करतो. तुम्ही पूर्ण वर्षभर यांचा आणि बाकीच्या इतरांचा रिसर्च करून इकडे आलो आज. आणि ते पण अपॉइंटमेंट पण यांच्याकडे फुल असताना सुद्धा मी म्हटलं, ते बोलले माझी अडचण होती म्हणून मी येत नव्हतो. तर म्हटलं ते अपॉइंटमेंट पुढे मिळत होती, म्हटलं नाही आता आपल्याला बसवायचं म्हणजे बसवायचं, कारण आपण इतके दिवस यांच्याकडे बुकिंग करून किती दिवस झाले, बुकिंग करून तरी महिना सव्वा महिना झाला. त्याच्यानंतर आपण इथे आलोय, कारण एक तर अपॉइंटमेंट सरांच्या मिळत नाहीत, फुल एंगेज अपॉइंटमेंट आहेत. आणि तुम्ही काल स्वतः पण बघितले लोक विचारतात आणि पूर्ण सर्च वर्षभर पूर्ण यांचा पूर्ण प्रत्येक व्हिडिओ बघत होतो आपली. त्याच्यामुळे फायनल निर्णय घेतला आणि आज सीएनजी इन्स्टॉलेशन केलं आपलं. म्हणजे माझा व्हिडिओ बघत होतो, दुसऱ्यांचे पण बघत होतो, तुमचं पण बघत, पण त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये कम्पेअर करत होतो की कोणाचं चांगलं आहे. जेव्हा कम्पेअर करून आपलं चांगलं भेटलं तेव्हा आपण इथे आलो बसवायला. असं नाही की बाबा कोणी सांगितलंय किंवा फक्त युट्यूब चॅनल बघून असं नाही आलो, इथं आल्यानंतर प्रत्यक्षात अनुभवलं ते. म्हणजे जो काय आहे आपलं आपण जे काम करतो महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये क्वालिटी द्यायची. आणि जे काही सगळं काम आहे ते कुठल्याही अनएक्सपिरियन्स माणसाकडनं करून घेत नाही. माझा एक्सपिरियन्स 22-23 वर्षांचा आहे. आम्ही LPG पासून स्वतः काम करतोय, तेव्हा पण स्वतःच करत होतो, आज पण स्वतःच करतोय. त्याच्यामुळे क्वालिटीवर जर बोलायचं म्हणलं किंवा परफॉर्मन्स बद्दल बोलायचं म्हणलं, किटच्या लाईफ बद्दल बोलायचं म्हणलं, इंजिन मध्ये किंवा कुठलाही बिघाड होणार नाही याच्याबद्दल जर बोलायचं म्हणलं तर तो फक्त एकच माणूस बोलू शकतो ज्याला एक्सपिरियन्स आहे. जर एक्सपिरियन्स असेल तर हे काम होऊ शकतं. CNG बसवणं खूप सोपं आहे, त्याचं चांगला आउटपुट निघणं खूप महत्वाचं आहे. तर ते काढण्यासाठी एक्सपिरियन्स पाहिजे आणि तो एक्सपिरियन्स माझ्याकडे आहे. मी ते काम करतो म्हणून मी बोलत असतो. मी बरेच लोकांचं काय की युट्यूबवर यायचं, मी काहीतरी करतो पण युट्यूबवर दाखवायचं, मग युट्यूबवर आहे म्हणून माझ्याकडे या. म्हणजे हे काम पूर्ण सगळे एकटे सरांनी केलंय. असं नाही की कोणीच हे केलंय की बाबा 4 माणसं घेतलेत किंवा यांनी केलंय. पूर्ण नीटनेटके क्लीन आणि सगळं पूर्ण काम एकूण एक पार्ट सरांनी सगळं स्वतःच्या हाताने केलाय. असं कुठल्याही इतर माणसाची मदत न घेता, त्याच्यामुळे त्यांच्या गाडींना जो वेळ लागतो आणि पूर्ण टाइम त्याच्यामुळे देत आहेत. काय बाकीच्या इतरांना बघितलं तर साधारण एक अर्ध्या दिवसात 1 दिवसाच्या गाडी CNG फिटिंग करून होते, त्यांना पूर्ण 1.5 दिवस लागला CNG पूर्ण इन्स्टॉलेशन करायला इतरांपेक्षा. तर असं आहे सगळं. मी तुम्हाला आता काय करतो, आपलं एवढं खूप मोठा व्हिडिओ खूप मोठा होईल. आता फिटिंग क्वालिटी दाखवतो, फिटिंग कशी झाली आहे. आणि सरांचा आपण रिव्ह्यू बघितलाच आहे. व्हिडिओ इथपर्यंत जरी तुम्ही बघितला असेल आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तर आपण हा किया करेन्सचा आपण इंजिन वे बघतोय. अशा प्रकारे आपण हा समोर जे बघतोय ते इंजेक्टर रेल डबल इंजेक्टर रेल मध्ये लावली आहे. त्याच्यापासून जर वायरिंग आपण परत पाठीमागे जायचं म्हणलं तर ही सगळी जी वायरिंग दिसतीये ती सगळी वायरिंग आपल्याला इकडनं पाठीमागून अशी इकडनं आली आहे. या ठिकाणी ECM बसवलंय. ECM हलवून दाखवा जरा बरं, हलतोय का बघा. एवढा हलवतो, अजिबात हलत नाही. म्हणजे एवढं जोरात हलवल्यावर तो नॉर्मल थोडंसं. तर ही सगळी वायरिंग जी दिसतीये ही जी वायरिंग वरून चालली आहे ती पण वायरिंग आपली आहे सगळी. आणि या ठिकाणी आली ह्या बाजूला जी वायरिंग आली त्याचं कंपोनंट जे असतात ते हाय प्रेशर सोलनाईट व्हॉल्व जो आहे तो आहे. त्याच्यानंतर प्रेशर गेज आहे आणि मॅप सेन्सर. याची ही जी वायरिंग वरून आली आहे ती त्याची आहे. बाकीची सगळी जी वायरिंग आली आहे ती इकडे पेट्रोल जे इंजेक्टर आहेत पेट्रोल इंजेक्टर मध्ये मर्ज झाली आहे इकडे येऊन. आणि ही जी आहे ती CNG इंजेक्टर. तर अशा प्रकारे गाडीचं इंजिन जर बघितला तुम्ही काय करा, जे काय कोणी जर आता हा व्हिडिओ बघत असतील आणि इथपर्यंत पोहोचले असतील तर हा व्हिडिओ इथं स्क्रिप्ट म्हणजे थांबून त्याचे स्क्रीनशॉट घ्या, बाकीचे युट्यूबवर आणखी सर्च करा, स्क्रीनशॉट घ्या आणि कम्पेअर करा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण मी काय म्हणतो, क्वालिटी कशाला म्हणतात आणि काय काम आहे हे सगळं.
तर हे तो सगळं आपल्याला बघायला मिळेल. तर अशा प्रकारे हा सगळा इंजिन बी आपण बघू शकतो या ठिकाणी एकदम व्यवस्थित, म्हणजे आखीव रेखीव सगळं जे काम आहे. या ठिकाणी व्हॅक्यूमचा पाईप दिलाय, तो व्यवस्थित इकडनं आणून इकडे दिलाय. मधून अधूनही मी देऊ शकलो असतो, म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी जो हे बसवलंय त्याचं ब्रॅकेट आपण स्वतः बनवतो. आतमध्ये सुद्धा जे दिसत आहेत ते ब्रॅकेट आपण स्वतः बनवलेले आहेत. सगळ्या इंजेक्टरचे ब्रॅकेट प्रॉपर, म्हणजे कुठल्याही बॉक्समध्ये येणाऱ्या हलक्या टाईपच्या ज्या पट्ट्या आहेत त्या आपण ह्याच्यामध्ये कुठेही वापरत नाही इंजिनमध्ये कशालाच. एकदम पाइपिंग जर बघितलं आपण तर पाइपिंग सुद्धा हाय प्रेशर पाईपलाईन जर बघितलं तर आखीव राखीव या ठिकाणी आपण बघू शकतो. खालून जे टँककडनं आली आहे ती सुद्धा बघू शकतो एकदम व्यवस्थित, म्हणजे कुठेही असं वाकडं तिकडं पाइपिंग नाही. या ठिकाणी आपण बघू शकतो ही सगळी आखीव रेखीव जी पाइपिंग आहे ती अशा प्रकारे आखीव रेखीव केलेलं दिसतंय आपल्याला. हे सगळं गाडीचं फिटिंग झालंय आणि गाडी आपण आता डिलिव्हरी करतोय. पाठीमाग तर पाठीमागचं पण आपण बघूयात की पाठीमागे या ठिकाणी आपण 60 लिटरचा टँक याच्यामध्ये इन्स्टॉल केलाय आणि त्याचा जो खाली पॅड असतो तो इथं बसलाय, म्हणजे याच्यावरती आपण सामान ठेवू शकतो. दुसरं काही अल्ट्रेशन करायचं असेल तर पण ते आपल्याला करता येईल. तुम्हाला जे काही करायचं असेल पण आपण असं या पद्धतीने करून दिलेलं आहे आता. आणि हा टँकचा पार्ट आहे. ओके.